जय भारत, जय संविधान. मी प्राध्यापक प्रकाश नाईक आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी उमाजीराजे नाईक आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातला अनुबंध या विषयाच्या अनुषंगानं काही तुमच्याशी बोलू इच्छितो आहे. माझा आवाज आपल्याला येतो आहे का? माझा आवाज आपल्याला येत असेल आणि मी तुम्हाला नीट दिसत असेल तर कृपया एक लाईक करा, म्हणजे मला माझ्या विषयाला प्रारंभ करता येईल. ठीक आहे, मला एक मेसेज आलेला आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सर्वांना जय भारत आणि जय संविधान. मी प्राध्यापक प्रकाश नाईक माझ्या विषयाला प्रारंभ करतो आहे. आज दलित स्वयंसेवक संघ या पेजवरून मी आपल्याशी नरवीर उमाजीराजे नाईक आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातला अनुबंध या विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी बोलू इच्छितो. मित्रहो, हा विषय निवडण्याचं कारण एवढंच आहे की बहुजन समाजामध्ये खूप कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवला, परंतु त्यांची जेवढ्या प्रमाणात दखल घ्यायला पाहिजे होती तेवढी दखल या देशातल्या इतिहासकारांनी घेतली नाही आणि त्यांचा इतिहास हा दुर्लक्षित राहिला, उपेक्षित राहिला. त्यांचा दैदिप्यमान आणि उज्ज्वल इतिहास अंधारामध्ये गडप करण्याचं कटकारस्थान या देशातल्या व्यवस्थेनं रचलं. काही अंशी ते त्यामध्ये यशस्वी झाले, परंतु ही सगळी जी परंपरा आहे अगदी बुद्धापासूनची ती सम्राट अशोक, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, लहुजी साळवे, मुक्ता साळवे, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ते अगदी गाडगे बाबांच्यापर्यंत आणि आपण सगळे संविधान मानणारे जे सगळे लोक आहोत यांच्यापर्यंतची ही जी काही परंपरा आहे ती निश्चितपणानं एक प्रभावी आहे, माणुसकीवर अगाध निष्ठा ठेवणारी आहे. आणि म्हणून या विचार परंपरेचा परिणाम असा झाला की त्यामधून खरा इतिहास समजू लागला, लोकांचं आत्मभान जागृत झालं, लोकांची अस्मिता जागी झाली आणि आपल्यावरती अन्याय झालेला आहे याचा जेव्हा शोध या बहुजन समाजातल्या या उपेक्षित कष्टकरी समाजातील लोकांना लागला त्यावेळेला त्यांनी हे सगळं जे काही ब्राह्मणी वर्चस्व होतं ते सगळं झुगारून लावलं आणि स्वतःची एक ओळख शोधण्याचा प्रयत्न केला. आणि ही ओळख शोधत असताना त्यांना आपल्या ओळखीचे, आपल्या विचारांचे, आपल्या परंपरेतले खूप महामानव भेटले आणि त्यामधली ही मी जी आता नावं घेतली ती सगळी नावं त्यामधली आहेत. आणि त्यामधलंच एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे नरवीर उमाजीराजे नाईक, की ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक आयाम दिला, किंबहुना भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक पायाभरणीचा जो काळ होता की ब्रिटिशांच्या विरोधात अगदी त्वेषानं प्राणपणानं लढायचं आणि ही जुलमी अन्यायी राजवट उलथवून टाकायची, हे वेडं परंतु एक फार मोठं स्वप्न आणि एक फार सुंदर स्वप्न ज्या महामानवाने बघितलं त्यामध्ये क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि नरवीर उमाजी नाईक यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून मग हा इतिहास आपण शोधत असताना आपण या महापुरुषांच्या पर्यंत येऊन पोहोचतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं एक दैदिप्यमान अशा प्रकारचं कर्तृत्व गाजवलं आणि तमाम भारतीयांच्या पुढं एक आदर्श असा मानदंड उभा केला आपल्या कार्यकर्तृत्वातून, आपल्या विचारातून, आपल्या जगण्यातून. आणि त्यामधलं हे खूप महत्त्वाचं नाव आहे. लहुजी साळवेंच्या बरोबर आपल्याला उमाजीराजे नाईक यांचंही नाव घ्यावं लागतं. तर या उमाजीराजे नाईक यांचा आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा नेमका वैचारिक अनुबंध काय होता हे थोडंसं शोधून काढावं, किंबहुना याच्यावरती काही बोलावं सॉरी असं मला वाटलं आणि म्हणून मग मी हा विषय निवडला. खरं तर अण्णाभाऊ साठे आणि नरवीर उमाजीराजे नाईक या दोन महामानवांची आपण तुलना करणार आहोत का आज? तर मला अजिबात तुलना करायची नाही आहे. जे कोणी असे तुलना करतात आणि महापुरुषांना हा कमी श्रेष्ठ असणारा महापुरुष, हा जास्त श्रेष्ठ असणारा महापुरुष आणि हा एकमेव महापुरुष, अशी जी काही मांडणी होते आहे तर ती मला वाटतं म्हणजे मला पटणारी नाही आहे ती. याचं कारण असं की प्रत्येक माणसानं, प्रत्येक महापुरुषानं, प्रत्येक महामानवानं त्या त्या काळाच्या पटलावर आपल्या पूर्ण शक्तीनिशी तो इथल्या व्यवस्थेच्या विरोधात झुंजलेला आहे. त्याने काहीतरी आदर्श आपल्या सर्वांपुढं घालून दिलेला आहे.
त्याने एक म्हणून एक क्रांतीचा विचार या सगळ्या समाजामध्ये देशामध्ये पेरलेला आहे. आणि त्यामुळं हा महापुरुष कनिष्ठ आहे, हा महापुरुष श्रेष्ठ आहे असं म्हणणं काय उचित ठरणार नाही. त्या काळाची मर्यादा असते, त्या व्यक्तींची मर्यादा असते. शेवटी हे महापुरुष ही सुद्धा माणसं होती आणि माणसाच्या काही मर्यादा असतात, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं कुठल्या तरी एका महामानवाच्या नावानं आपण कट्टरपंथी होणं आणि मी ज्यांना आदर्श मानतो, मी ज्यांना प्रेरणा मानतो त्या महामानवाचाच विचार हा अंतिम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अशा प्रकारची मांडणी करणं मला चुकीचं वाटतं. मी या ठिकाणी या दोन महामानवांची अजिबात तुलना करणार नाही आहे. मी एवढंच सांगणार आहे की नरवीर उमाजी राजे नाईक यांनी जे देशासाठी काम केलं, यांनी जे समाजासाठी काम केलं, ते किती मौलिक होतं, ते किती महत्त्वाचं होतं. आणि या मौलिक आणि महत्त्वाच्या विचारांसोबत या नरवीर उमाजी राजे नाईक यांच्या कामासोबत अण्णाभाऊ साठे आपलं नातं कशा पद्धतीनं जोडू पाहत होते आणि या दोन महामानवांच्या विचारामध्ये, कर्तृत्वामध्ये किती साधर्म्य होतं हे मला या ठिकाणी उलगडून दाखवायचं आहे. आणि त्या पाठीमागचा माझा उद्देश एवढाच आहे की अशा बहुजन समाजातल्या कष्टकरी, उपेक्षित, अलक्षित समाजातल्या महामानवांनी किती मोठं काम उभं केलेलं आहे. आणि आपण जाती अस्मिता कुरवाळे ज्यावेळेला या महापुरुषांची जाती जातीमध्ये वाटणी करतो, त्यावेळेला निश्चितपणानं आपण चळवळीला पुढे घेऊन जात नाही, तर आपण चळवळीच्या कदाचित विरोधात काम करतो का काय, असं एक वातावरण आजच्या काळामध्ये तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे नरवीर उमाजी राजे नाईक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यातला वैचारिक अनुबंध उलगडून दाखवायचा आणि चळवळीला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून द्यायची, या उद्देशानं मी हा विषय निवडलेला आहे. मित्रांनो, आपल्याला निश्चितपणानं या दोन महापुरुषांच्या विचारामध्ये खूप साधर्म्य असल्याचं दिसून येतं. आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या दलित स्वयंसेवक संघानं खूप चांगला उपक्रम हा प्रबोधन मालेचा राबवलेला आहे. यामध्ये परवा ज्येष्ठ विचारवंत आणि मोठे तत्त्वज्ञ, अभ्यासक, संशोधक डॉक्टर सदानंद मोरे सरांचं व्याख्यान झालं. त्यानंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचं व्याख्यान झालं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे दोघेजणही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. लक्ष्मीकांत देशमुख सर यानंतर बोलणार आहेत. आणि या सगळ्या दिग्गजांच्या मालिकेमध्ये मला सुद्धा माझी काही विचार मांडण्याची संधी दादासाहेब सोनवणे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो की जन्मशताब्दीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. मित्रहो, DSS अर्थात दलित स्वयंसेवक संघ ही 1977ला स्थापन झालेली एक महत्त्वाची संघटना आहे की ज्या संघटनेच्या माध्यमातून मातंग समाजातल्या ज्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. एक विचार, विधायकतेचा आणि परिवर्तनाचा विचार हा समाजामध्ये पेरण्याचं काम झालं. इतकी वर्षे सातत्यपूर्ण काम करणं ही निश्चितपणानं साधी गोष्ट नाही आहे, परंतु ही अतिशय अवघड गोष्ट दलित स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं लागेल, त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. मित्रांनो, आपण आपला या विषयाच्या मध्ये आपण प्रवेश करूया. उमाजी राजे नाईक यांचं कर्तृत्व नेमकं काय होतं याबद्दल अजूनही समाजामध्ये हव्या त्या तितक्या प्रमाणामध्ये काही प्रसार झालेला नाही आहे, खरा इतिहास पुढं आलेला नाही आहे. आणि त्यामुळं उमाजी राजेंचं कर्तृत्व नेमकं काय आहे त्याच्यावरती प्रकाशझोत तर आपण टाकणारच आहोत, परंतु उमाजी राजे नाईक यांचा विचार आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार याच्यामध्ये कसं साधर्म्य आहे हे सुद्धा मला या ठिकाणी उलगडून दाखवायचं आहे. मित्रांनो, उमाजी राजे नाईक यांच्याबद्दल प्राध्यापक सदाशिव आठवले की ज्यांनी उमाजीराजे मुक्काम डोंगर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. शंकर नरेंनी उमाजीराजे नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे. त्यानंतर शिवाजी पाटोळे आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक बाबासाहेब जाधव आहेत की ज्यांनी फास उमाजी नाईकांचा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि 1934च्या पूर्वी विष्णू गणेश देशपांडे नावाच्या एका लेखकानं उमाजीराजेंच्यावरती एक नाटक लिहिलं होतं आणि त्याचे काही प्रयोग झाल्याचंही संदर्भ सापडतात. परंतु या सगळ्या मंडळींनी हे जे काही लिखाण केलेलं आहे ते कशाच्या आधारे केलं, तर त्याला पायाभूत असा कोणता दस्तऐवज होता, तर तो होता की ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं उमाजीराजेंच्या बंडाला, विद्रोहाचा बिमोड करण्यासाठी ज्याची नियुक्ती करण्यात आलेली होती, त्यांनाच उमाजीराजेंना पकडल्यानंतर ते फासावर गेल्यानंतर म्हणजे त्यांना फासावर चढवण्यात आलं ब्रिटिश शासनाकडून. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यातच या अधिकाऱ्यानं
उमाजीराजेंशी बोलल्यानंतर, त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर अतिशय म्हणजे हा एक अस्सल दस्तऐवज ठरू शकतो अशा प्रकारचा एक अहवाल तयार केला, एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट त्यानं मुंबई प्रांताच्या गव्हर्नरला सबमिट केला, सादर केला. आणि तो जो अहवाल आहे, तो जो रिपोर्ट आहे, तो उमाजीराजेंच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा अत्यंत महत्त्वाचा असा दस्तऐवज आहे. आणि मी ज्या लोकांचा उल्लेख केला की ज्यांनी काही उमाजीराजेंच्याबद्दल पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या सगळ्या लोकांनी या दस्तऐवजाचा म्हणजेच या अधिकाऱ्याच्या अहवालाचा उपयोग करून त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. या अधिकाऱ्याचं नाव होतं मित्रांनो मद्रास आर्मी, तत्कालीन मद्रास आर्मीच्या 27व्या रेजिमेंटचा ऑफिसर अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटोश. आणि की ज्यानंच उमाजींना पकडलं, जंग पछाडलं, खूप प्रयत्न केले आणि शेवटी उमाजींना त्यांनी पकडलं, फंद फितुरी करून पकडलं आणि त्यांना फासावर चढवण्यात आलं. तर हे म्हणजे हा जो काही अस्सल दस्तऐवज आहे तो म्हणजे या मॅकिंटोश साहेबांनं जो अहवाल लिहिलेला आहे, वृत्तांत लिहिलेला आहे, त्या वृत्तांताच्या आधारे इतरांनी मग लिखाण केलेलं आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला की उमाजीराजे नाईकांच्याबद्दल अतिशय गौरवास्पद अशा पद्धतीचं लिखाण प्राईड ऑफ स्वराज्य या नावाच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक आदरणीय आह साळुंखे यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी हे पुस्तक लिहून खऱ्या अर्थानं उमाजीराजेंच्या एका अशा कर्तृत्वशाली अशा इतिहासावरती फार मोठा प्रकाशझोत टाकलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. मला आपल्यासमोर सांगायचं आहे की उमाजीराजेंनी नेमकं काय काम केलं, त्यांचं चरित्र नेमकं काय होतं. त्यांनी आपल्या अवघ्या 41 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. आणि या अवघ्या 41 वर्षांच्या आयुष्यामध्ये उमाजीराजेंनी नेमकं काय काम केलं की आजही जनमानसामध्ये उमाजीराजेंचं नाव टिकून आहे. लोकांच्या काळजामध्ये उमाजीराजेंना स्थान आहे, लोकांच्या स्मृतीमध्ये उमाजीराजे आहेत, लोकांच्या ओठावरती उमाजीराजेंचं नाव आहे. काय आहे उमाजीराजेंचं काम? खरं तर इतिहासाची काही साधनं उपलब्ध नाही आहेत. आपण इतिहास निर्माण केला आपल्या पूर्वजांनी, परंतु आपण इतिहास लिहून ठेवण्यामध्ये अपयशी ठरलो, कमी पडलो आणि त्यामुळे आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास लिहून ठेवला नाही, तो अक्षरबद्ध केला नाही. आणि त्यामुळं नेमका इतिहास पुढं आलेला नसताना सुद्धा उमाजी नाईक हे नाव वीरत्वाचं, शौर्याचं, पराक्रमाचं, तेजाचं, धैर्याचं प्रतीक ठरलेलं आहे. आणि हे प्रतीक घेऊन आज बहुजन समाजातले नवे तरुण देशप्रेमासाठी, देशासाठी, समाजासाठी काही काम करतात. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ उमाजीराजे नक्कीच मोठे आहेत, त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. ते काम आपण आता समजून घेऊया. मित्रहो, उमाजीराजे नाईक यांचा जन्म हा 1791चा आहे. खरं तर 1871ला ब्रिटिश गव्हर्नमेंटनं गुन्हेगार जमातीचा कायदा केला, गुन्हेगार जाती जमातीचा कायदा केला की भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या असंख्य जातींना त्यांनी गुन्हेगार असं बायबर्थ गुन्हेगार, जन्मजात गुन्हेगार ठरवण्याचा तो कायदा होता. म्हणजे त्या घरात, त्या समाजामध्ये, त्या कुटुंबामध्ये मूल जन्माला आलं की ते बायबर्थ, जन्मजात ते गुन्हेगार ठरायचं. अशा गुन्हेगार मानल्या जाणाऱ्या रामोशी समाजामध्ये, जातीमध्ये, समुदायामध्ये उमाजी नाईकांचा जन्म झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं उमाजी दाजी खोमणे. आणि वयाच्या 11व्या वर्षी त्यांचे वडील वारलेले आहेत. आणि काय परिस्थिती असेल त्यावेळेला, गुन्हेगारीचा जन्मजात शिक्का आहे. म्हणजे जशी मातंग समाजाची परिस्थिती होती तशीच रामोशी समाजाची सुद्धा त्या काळामध्ये परिस्थिती होती. आणि व्यवस्थेनं नाकारलेला हा सगळा समूह आहे. शिकण्याची कुठली संधी नाही, पोट भरण्याची कुठली संधी नाही, अर्थार्जन करण्याची संधी नाही, सन्मान, मान, प्रतिष्ठा असं काही या समाजाला मिळालेलं नाही आहे. आणि अशा काळामध्ये या समाजामध्ये जन्म होतोय उमाजीराजेंचा. अवघ्या 11व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं जात आहे. आणि मग त्याच्यानंतर उमाजीराजेंच्या जीवनाला जी कलाटणी मिळते आणि पुन्हा पुढच्या 30 वर्षामध्ये उमाजीराजे म्हणजे तमाम भारतीयांची मान त्यांच्या कार्यकर्तृत्वापुढं आदरानं आणि अतीव नम्रतेनं झुकावी एवढं मोठं काम करतात. अवघ्या 30 वर्षामध्ये हे सारं थक्क करणार आहे, विस्मयकारी आहे, आश्चर्यचकित करणार आहे. तर उमाजीराजेने नेमकं काय काम केलं तर मॅकिंटोश साहेबाच्या अहवालानुसार आपल्याला हे कळतं. म्हणजे हे मी सांगितलेलं नाही आहे,
किंवा आपले मी मगाशी नावं घेतली त्या पूर्वसुरी सगळ्या अभ्यासक संशोधकांचं मत नाही आहे, तर ब्रिटिश अधिकारी जो आहे मॅकिंटोश त्यांच्या अहवालामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. उमाजींच्या चरित्राबद्दल आणि उमाजींच्या कामाबद्दल त्यांनी काय केलं उमाजीराजेंनी, तर मी तुम्हाला सांगतो की उमाजीराजेंनी या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं असेल तर त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करणे, ब्रिटिशांना पर्याय देण्याचं काम केलं. हे फार मोठं होतं, क्रांतिकारी होतं. अरे ज्यांची संख्या मुठभर आहे भारतामध्ये, अशा एका आदिम अशा जातीमध्ये समुदायामध्ये जन्म होतो, रामोशी जातीमध्ये. 11व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलेलं आहे आणि तिथून पुढं हा मुलगा पुढं येतोय, पराक्रम गाजवतोय, शौर्य गाजवतोय आणि त्याला ब्रिटिशांच्या अन्यायाची चीड निर्माण होते मनामध्ये. आणि हे कोण कुठले ब्रिटिश आमच्या देशामध्ये आलेत, आमची सगळे वतनं त्यांनी खालसा केलेली आहेत. वतनं कुठली, तर या सगळ्या आमचे अधिकार कुठले, हे अधिकार आहेत, कुठली वतनं आहेत, तर त्यांनी काय केलं ब्रिटिशांनी की इथले सगळे जे भूमिपुत्र होते, आदिवासी होते, रामोशी होते, मांग होते, कोळी होते, या सगळ्यांना जी काही पूर्वीच्या काळी काही अधिकार होते, काही त्यांची वतनं होती, त्या सगळ्या वतनांवरती घाला घालण्याचं काम त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनं केलं. आणि त्यानंतर आपल्या अधिकारासाठी ही लढाई सगळी सुरू झाली. भूमिपुत्र विरुद्ध बाहेरून आलेले सगळे परकीय यांची ही लढाई होती. आणि जे या देशामध्ये होते ते अवघे मुठभर होते, परंतु त्यांनी ब्रिटिशांशी संधान बांधून आपल्या पदरामध्ये सगळ्या दक्षिणांसह, म्हणजे दक्षिणा मिळवल्या, आपल्या सगळ्या सवलती मिळवल्या, सुविधा मिळवल्या, प्रतिष्ठा मान सन्मान मिळवले, पदव्या मिळवल्या. आणि ब्रिटिशांची हांजी करत जे लोक ब्रिटिशांचं गोंडा घोळत होते, त्याच काळामध्ये रामोशी समाजातला हा एक नवतरुण खऱ्या अर्थानं ब्रिटिश शासनाला पर्याय देण्याचं काम करतो आणि एक स्वतंत्र राज्य निर्माण करतो, सरकार निर्माण करतो. हे या देशाच्या इतिहासातलं एक फार मोठी आणि महत्त्वाची घटना आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊंचं आणि त्यांचं मी साधर्म्य तुम्हाला सांगणार आहे. अण्णाभाऊंचं आणि उमाजी नाईकांच्या विचारातलं साधर्म्य तुम्हाला मी सांगणार आहे. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा उमाजी नाईकांचा किती अतिशय आदरानं आणि किती नम्रतेनं उल्लेख केला आणि त्यांचा गौरव केला, हे सुद्धा मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य निर्माण झालं, त्या स्वराज्य निर्मितीमध्ये मांग रामोशांचा मोठा वाटा होता, हा इतिहास आहे. म्हणजे फकीरा कादंबरीमध्ये ज्यावेळेला फकीरा सरेंडर होतो, आत्मसमर्पण करतो, सगळ्या वाटेगावमधल्या मांगांना ज्यावेळेला त्यांचा दारकोंड केला जातो, त्यांना कैदेत ठेवलं जातं. नेरलेच्या माळावर ब्रिटिशांची छावणी आहे आणि तिथं ज्यावेळेला फकीरा त्या माणसांचं हाल व्हायला नको म्हणून ज्यावेळेला स्वतःचं समर्पण करायला जातो, त्यावेळेला तो तिथल्या त्या जॉन साहेबाला असं म्हणतो की साहेब, ही जी तलवार आहे तेवढी फक्त माझ्या घरात द्या, कारण ही तलवार आम्हाला आमच्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आमच्या पूर्वजांनी मर्दमुखी गाजवली, स्वराज्यामध्ये काही योगदान दिलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि दरवर्षी आम्ही ती पूजत असतो. आमच्या हा भावनेचा प्रश्न आहे आणि म्हणून ही तलवार आम्हाला द्या. याचाच अर्थ काय की अण्णाभाऊंचे जे सगळे पूर्वज होते किंवा मातंग समाजातले जे काही सगळे त्या काळातले लोक होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वराज्य निर्मितीच्या चळवळीमध्ये सक्रिय होते. हा पुरावा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. अगदी त्याच पद्धतीनं उमाजी नाईकांचे पूर्वज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. पुरंदर किल्ला दुसऱ्या प्रयत्नामध्ये ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला, त्यावेळेला उमाजी राजेंचे आजोबा जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ती काम करतात आणि त्यातून पुरंदरच्या परिसरामध्ये, म्हणजे भिवडी गाव आहे उमाजी राजेंचं, त्या परिसरामधल्या काही जमिनी इनाम वतनं ही रामोशी समाजाला दिलेली होती आणि बाजीराव पेशव्यानं ही वतनं सगळी खालसा केली. त्यावेळेला या रामोशी लोकांनी ते सगळं दाखवलं की आम्हाला आमच्या राजाने हे सगळं दिलेलं आहे. आणि त्यावेळेला पण तो एक भाग होता की पेशवे विरुद्ध रामोशी असा जो काही एक संघर्ष निर्माण झालेला आहे, तो पण त्याला हा संदर्भ आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही काम केलं त्याच्याबरोबर उलट काम करण्याचं कुणी धोरण स्वीकारलं तर या पेशवाईनं स्वीकारलं आणि त्या चिडीतून हे लोक सगळे पेशव्यांच्याही विरोधात आहेत, हेही आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असणारा हा रामोशी समाज, हा मांग समाज, तर त्या काळामध्ये शिवाजीराजांनी जे गनिमी काव्याचं तंत्र विकसित केलेलं होतं, बाहेर शत्रूच्या गोटातून अतिशय सुरक्षितपणे निसटण्याचं कौशल्य प्राप्त केलेलं होतं, शत्रूची दिशाभूल करण्याचं काम केलेलं होतं, त्यांचं हेरखातं अतिशय प्रभावी होतं. आणि सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की शिवाजीराजांच्या हेरखात्याचा प्रमुख हा रामोशी समाजातला बहिर्जी नाईक नावाचा एक निष्ठावंत मावळा होता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आणि आपल्या मावळ्यांच्या चारित्र्याबद्दल ते दक्ष होते, जागरूक होते. आपल्या चारित्र्यावर कोणी कलंक म्हणजे बोट दाखवू शकेल असं कोणतंही वर्तन माझ्या सैन्याकडून, माझ्या मावळ्यांकडून आणि माझ्याकडून होणार नाही याची पुरेपूर दक्षता छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली होती. आणि अगदी त्याच पद्धतीनं म्हणजे हे सगळे जे गुण आहेत युद्धनीतीतले आहेत, युद्ध कौशल्यातले आहेत आणि व्यक्तिगत चारित्र्याबद्दलचे जे आहेत, तर या संदर्भामध्ये सुद्धा उमाजी नाईक हे शिवाजी महाराजांशी साधर्म्य असणारे होते. किंबहुना शिवाजीराजांच्या विचारांचा जो संस्कार होता तोच संस्कार पचवून उमाजीराजेंनी पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या विचारांची उभारणी केलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. मित्रहो, त्यांना अवघं 41 वर्षांचं आयुष्य लाभलेलं आहे, परंतु त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उज्ज्वल होतं. मी सांगेन की उमाजीराजेंनी त्या काळामध्ये काय काम केलं आपल्याला बऱ्याच लोकांना इतिहास माहीत नाही आहे. आणि जो काही थोडाफार आहे इतिहास तो पण अजून चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये पोहोचलेला नाही. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, नव्या पिढीतल्या संशोधकांची जबाबदारी आहे की उमाजीराजेंचा इतिहास खऱ्या अर्थानं आपण समाजापर्यंत न्यायला पाहिजे. तो पराक्रमाचा आहे, तो नैतिकतेचा आहे, तो संस्काराचा आहे, तो विचाराचा आहे, तो क्रांतीचा इतिहास आहे. तो इतिहास आपण शोधून काढला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये म्हणजे 1832ला उमाजी नाईकांना आलं ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून. त्या काळामध्ये उमाजीराजेंना पकडण्यासाठी पहिल्यांदा 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं. उमाजीराजे सापडले नाहीत. त्यानंतर 1200 रुपयांचं त्यांना पारितोषिक म्हणजे बक्षीस लावण्यात आलं. 1200 रुपये. त्यानंतर 5000 रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं. त्यानंतर म्हणजे 5000 रुपये तर आम्ही तुम्हाला देऊ, उमाजीला कोण पकडून देईल आणि उमाजीच्या बद्दल कोण माहिती सांगेल त्याला आम्ही 5000 रुपये बक्षीस देऊ. त्याचबरोबर 200 बिघा जमीन सुद्धा देऊ. जवळजवळ आजच्या सगळ्या परिमाणामध्ये 300 एकर जमीन आम्ही तुम्हाला देऊ. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ बलाढ्य ब्रिटिश शासनाला असं बक्षीस लावावं लागलं उमाजीराजेंच्यावरती. एवढ्यावरून आपल्या लक्षात येईल की उमाजीराजे नाईकांनी ब्रिटिश शासनाच्या विरोधात केवढं बंड पुकारलं असेल आणि ब्रिटिशांच्या तोंडाला कसा फेस आणला असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, उमाजीराजेंचं एक स्वप्न होतं की या देशातल्या सगळ्या ब्रिटिश विरोधकांना एकत्र आणायचं आणि आपण त्यांना एक पर्याय द्यायचा. आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःला राजा घोषित केलं. ही फार मोठी क्रांती आहे, ज्या म्हणजे मला तर वाटतं की ही मनुस्मृतीला दिलेला सुद्धा फार मोठा एक धक्का आहे. मनुस्मृतीचा जो विचार आहे, या देशातला जातीयवाद, या देशातला धर्मवाद, या देशातला वर्णवर्चस्ववाद, या सगळ्याला खऱ्या अर्थानं टोकाचा विरोध करण्याचं काम हे उमाजीराजेंनी केलं. या निर्णयातून म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था इथं सांगते की ब्राह्मणाने विद्या घ्यायची, विद्येचा अधिकार फक्त ब्राह्मणाला, क्षत्रियाने हातात तलवार घ्यायची, शस्त्र घ्यायचं आणि राज्यकारभार करायचा. आणि शूद्रांमध्ये असलेला हे अतिशय खालच्या जातीमध्ये असलेली रामोशी जमात, त्या जमातीतला हा एक तरुण स्वतःला राजा घोषित करतो आणि सांगतो ब्रिटिशांनो बाहेर चला, मी सगळ्यांना एकत्र करेन आणि तुम्हाला हाकलवून देत. आणि त्यावेळेला पर्याय देत असताना तो रयतेची काळजी घेतो आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. उमाजीराजे नाईकांनी सुद्धा आपले जे काही जाहीरनामे काढले त्यामध्ये सांगितलं की कुठल्याही पद्धतीनं सामान्य जनतेला आणि रयतेला कोणताही त्रास होता कामा नये. त्यांनी दरोडे टाकले, पण ते दरोडे कशासाठी होते? ते ब्रिटिशांना आणि ब्रिटिशांना सामील असणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी होते. त्यांना धनसंचय करायचा नव्हता, त्यांना पैसे मिळवायचे नव्हते, त्यांना दरोडे घालून स्वतःचं घर भरायचं नव्हतं, तर त्यांना दरोडे टाकून ब्रिटिशांना दहशत निर्माण करायची होती, ब्रिटिशांना त्रास द्यायचा होता. आणि या सगळ्या गोरगरीब रयतेची ब्रिटिशांच्या जाचातून आणि गुलामीतून मुक्तता करायची होती. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उमाजीराजे नाईकांचा विचार काय होता हे आपल्याला समजून येईल. आणि म्हणून उमाजीराजे नाईकांनी मांगरामोशांना एकत्र केलं, भिल्लकोळ्यांना एकत्र केलं आणि फार मोठा लढा ब्रिटिश शासनाच्या विरोधात लढला. काही आता इतिहासावर प्रकाश जो पडतो आहे, नवे संशोधक नव्या पद्धतीनं मांडणी करत आहेत. लहुजी साळवे आणि उमाजी नाईकांचं सुद्धा खूप चांगलं सख्य होतं. किंबहुना लहुजी साळवेंनी सुद्धा उमाजीराजेंना खूप मोठी मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि खऱ्या अर्थानं लहुजी साळवे हे ब्रिटिशांना या देशातून बाहेर काढण्याच्या सगळ्या या मोठ्या क्रांती लढ्यातले सगळ्यांचे गुरु होते. हा पण इतिहास आता पुढे येतोय आणि हे खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्यासारख्या म्हणजे मातंग रामोशी आणि भिल्ल कोळ्यांच्या सारख्या या सगळ्या व्यवस्थेनं नाकारलेल्या समुदायांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे असं मला सांगायचं आहे. मित्रांनो, नरवीर उमाजी नाईकांनी नेमकं काय काम केलेलं आहे तर
भोजाजी नाईक नावाचा त्यांचा एक सहकारी होता, त्याला सोबत घेऊन त्यांनी सामूहिक नेतृत्व दिलं. म्हणजे केवळ मी म्हणतो ते नव्हे, म्हणजे मी उमाजी नाईक मी म्हणेन ते सगळं खरं असं नव्हे, भोजाजीला सोबत घेऊन त्या दोघांनी एकत्रितपणे काम केलं. आणि मला वाटतं की एक म्हणजे का आपण असं म्हणू नये की एक सामूहिक नेतृत्व, एक सत्तेचं विकेंद्रीकरण आणि सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेणं, विश्वासात घेणं, मला वाटतं ही लोकशाहीची जी काही बीजं आहेत ती आपल्याला उमाजींच्या चरित्रामध्ये शोधता येतील. आमचे सगळ्यांचे हक्क कायम राहिले पाहिजे आणि आमच्या हक्कांवर गदा येता कामा नये. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे आणि आम्ही आता अन्याय सहन करणार नाही, अशा प्रकारचा विचार घेऊन उमाजीराजे नाईक हे काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, 6 फेब्रुवारी 1831ला जो जाहीरनामा काढलेला आहे उमाजीराजेंनी की त्यांनी स्वतःला राजा घोषित केलं. बघा, फार महत्त्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं की हा वर्णव्यवस्थेला हादरा होता, हा जाती व्यवस्थेला हादरा होता, इथल्या धर्मव्यवस्थेला हादरा होता. की जी धर्मव्यवस्था, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था सांगत होती की इथल्या मांग रामोशी भिल्लकोळ्यांनी त्यांच्या पायरीनं राहायचं, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही, त्यांना धनसंचय करण्याचा अधिकार नाही, या सगळ्या नियमांना हे जे काही मनुस्मृतीचे कायदे कानून होते, या कायदे कानून ठोकरून देण्याचं काम उमाजीराजेंनी केलं. आणि 6 फेब्रुवारी 1831ला एक जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये सांगितलं आपल्या सगळ्यांना की रयतेला कोणीही त्रास द्यायचा नाही, जो कोणी रयतेला पिळेल छळेल त्याला धडा शिकवण्याचं काम हा उमाजी नाईक करेल, अशा प्रकारचा जाहीरनामा 1831च्या 6 फेब्रुवारीला उमाजीराजेंनी काढलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16 फेब्रुवारी 1831ला उमाजीराजेंनी एक जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये त्यांनी असं घोषित केलं की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला नवी आणि न्यायावर आधारलेली राजवट निर्माण करायची. जी आजपर्यंत जुनी राजवट होती ती एकतर धर्माची राजवट होती आणि हे बाहेरून आलेले ब्रिटिश त्यांची राजवट होती. म्हणजे बघा, साम्राज्यवाद जोपासणारं, लोकांना पिळणारं, छळणारं, भरडणारं असं एक ब्रिटिश सरकार म्हणजे ही जुनी राजवट. त्याचबरोबर इथला धर्म, इथली जाती व्यवस्था ही एक जुनी राजवट की जी जाती धर्माच्या नियमातून आलेली आहे. तर ही जुनी राजवट आपल्याला संपुष्टात आणायची आहे, ही जुनी राजवट आपल्याला संपवून टाकायची आहे आणि नवी आणि न्यायाची राजवट निर्माण करायची आहे. अशा प्रकारचा जाहीरनामा उमाजीराजेंनी केला आणि सांगितला. किती मोठं काम आहे. अरे, ज्या इतिहासामध्ये खरं तर यांनी इतिहास निर्माण केला, यांनी रक्त सांडलं, फासावर गेले उमाजीराजे, यांनी इतिहास निर्माण केला, स्वातंत्र्याची उर्मी प्रेरणा लहुजींनी दिली आणि यांचा इतिहास मात्र पुढे आला नाही. या सगळ्या वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांनी आमचा इतिहास अंधारात ठेवला. परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये हा इतिहास अंधारात ठेवला जाणार नाही, आम्ही तो प्रकाशात आणू. कारण याच सगळ्या महामानवांच्या विचारानं, त्यांच्या त्यागानं, त्यांच्या क्रांतिकार्यामुळं बहुजन समाजामध्ये, दलित, आदिवासी, उपेक्षित समाजामध्ये आता नवे अभ्यासक, संशोधक तयार होत आहेत आणि उमाजीराजेंसारख्या महामानवाचा दैदिप्यमान इतिहास हा पुढे आल्याशिवाय राहणार नाही असं मी सांगतो. मला एकच सांगायचं की उमाजीराजे सुस्पष्ट अशा प्रकारचं घोषणापत्र या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करतायत आणि छत्रपती शिवाजीराजेंना डोळ्यासमोर ठेवून, त्यांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो, एक समतेची आणि न्यायाची राजवट या देशामध्ये निर्माण व्हावी यासाठी काम करतायत. किती महत्वाचं आहे. बघा, शिवाजीराजे जे बसायचे, उमाजीराजे जे बसायचे ते अगदी दरबारी रिवाजाप्रमाणे बसायचे आणि तिथं फक्त रामोशी जातीतले लोक नव्हते, तिथं फक्त त्यांच्या दरबारामध्ये मांगाचे लोक नव्हते, तर सगळे लोक होते. इव्हन काही परकीय सुद्धा त्यांच्या चर्चेसाठी वगैरे तिथं आल्याचं काही इतिहासामध्ये दाखले मिळतात. हे किती महत्वाचं आहे की उमाजीराजेंनी एक व्यापक अशी भूमिका घेऊन ब्रिटिश शासनाला पर्याय द्यावा, एक रामोशी समाजातला तरुण. परंतु हे त्यांनी केलं, मोठं स्वप्न बघितलं, हे क्रांतीचं स्वप्न होतं, ते त्यांचं स्वप्न दुर्दैवानं अपुरं राहिलं. परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं हा विचार मांडला त्या विचाराला तोड नाही, त्या विचाराला, त्यांच्या क्रांतिकार्याला तोड नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्यांनी दरोडे घातले असं म्हणतात, ते दरोडेखोर होते, त्यांनी बंड केलं. एक छोटंसं बंड होतं, ते बंड ब्रिटिशांनी मोडून काढलं. हे छोटंसं बंड नव्हतं, स्वतःला राजा म्हणून घोषित करणं हेच खूप मोठं बंड होतं आणि त्यांनी राजेपद आपलं सिद्ध करून दाखवलं. रयतेला त्रास दिला नाही, उलट त्यांनी सांगितलं असे ते पत्र पाठवायचे मोठ्या सावकारांना, धनिकांना की तुम्ही यांचं म्हणजे जे कर्ज या लोकांनी, शेतकऱ्यांनी तुमच्याकडून घेतलंय, तो तुम्ही साराने कर घेणार आहात, दुष्काळ आहे, तो कर मिळणार नाही, तो सारा मिळणार नाही, तुम्ही शेतकऱ्यांची लुबाडणूक करायची नाही, त्यांची छळवणूक करायची नाही. किती न्यायानं उमाजीराजे वागत होते, काम करत होते, सगळ्यांना विश्वासात घेत होते, हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की उमाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून आपलं एक राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आपल्या सगळ्यांना सोबत घेतलं. 1827च्या दरम्यान त्यांना
नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं आणि पुन्हा त्यांनी ब्रिटिशांबरोबर संघर्ष झाला, आपलं बळ थोडंसं कमी पडतंय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते ब्रिटिशांच्या नोकरीत होते, परंतु ते थांबले नाहीत. त्यांनी 2 पावलं पाठीमागं घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी फार मोठं बंड केल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे थोडा अंदाज घेतला, परिस्थिती अनुकूल होईपर्यंत त्यांनी संयम ठेवला. ही एक युद्धनीती आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी मागं आले, ते ब्रिटिशांच्या नोकरीत राहिले. त्या दरम्यान म्हणजे ज्या वेळेला त्यांना नजरकैदेत तुरुंगात ठेवण्यात आलं त्यावेळेला आपल्या लहान भावासह उमाजी राजे अक्षरं गिरवायला शिकले, वाचायला शिकले आणि लिहायला शिकले. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी काही पत्र लिहिली, जाहीरनामे काढले, त्याच्यामध्ये सही उमाजी नाईकांनी केल्याचे आपल्याला दाखले मिळतात. अरे जो समाज अक्षरशत्रू होता, ज्या मनुस्मृतीनं यांना ज्ञानापासून वंचित ठेवलेलं होतं, त्या समुदायातला उमाजी नाईक सारखा, उमाजी राजेंच्या सारखा एक क्रांतिकारी तरुण ज्या वेळेला ब्रिटिशांच्या तुरुंगात जातो तिथं शिकतो. म्हणजे प्रयत्न किती आहे बघा, ज्ञानाची लालसा बघा किती आहे. आणि मला अण्णाभाऊंच्या बद्दल साधर्म्य या गोष्टीचं वाटतं की अण्णाभाऊंना सुद्धा इथल्या अमानुष व्यवस्थेनं शाळेत शिकू दिलं नाही. ते शाळेच्या बाहेर पडले, पोटाची खळगी भरताना मुंबईत दुकानावरच्या पाट्या वाचत आणि मग बाकीची काही ते पोस्टर सिनेमाची वगैरे चिकटवत अक्षरांची ओळख झाली आणि ते अक्षरप्रभू झाले. हे त्या दोघांच्यातलं साम्य आहे असं मला वाटतं की उमाजी राजे सुद्धा नंतरच्या काळामध्ये शिकलेत. किती महत्वाचं आहे की ज्यांना शाळेत येऊ दिलं नाही त्या माणसाने नंतर मेहनतीनं म्हणजे प्रयत्नपूर्वक, कष्टपूर्वक ज्ञान संपादन करावं, लिहायला त्यांना यावं, वाचायला यावं आणि एक चांगला विचार त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून या समाजामध्ये पेरावा. ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक अशा पद्धतीची कामगिरी आहे उमाजी राजेंची असं मला वाटतं. मित्र हो, मी काही आता चर्चा अशी करणार आहे की उमाजी नाईकांनी हे एवढं मोठं काम केलं, परंतु त्यांना फंदपितूरनं मॅकिंटोश साहेबांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजेनं त्यांना जेरबंद केलं आणि 1832ला त्यांना पुण्यामध्ये 3 फेब्रुवारीला फासावर चढवलं. फासावर चढवल्यानंतर 3 दिवस त्यांचं प्रेत तसंच त्या रामोशी गेटजवळ तिथं ते असं लोंबकळत ठेवण्यात आलेलं होतं की जेणेकरून या पुण्यातल्या जनतेला, म्हणजे या जनतेमध्ये मेसेज जावा की आपल्या विरोधात बंड केलं ब्रिटिशांच्या विरोधात, तर अशी अवस्था होते. पण एवढ्यापुरतं नव्हतं, हा ब्रिटिश शासनाचा पराक्रम नव्हता, तर उमाजींना मुळातच त्यांनी अतिशय कपट कारस्थानानं पकडलेलं होतं आणि उमाजींची त्यांच्या मनामध्ये प्रचंड दहशत होती, त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती आणि त्या भीतीतून त्यांनी ते सूडबुद्धीनं तसं अमानवी अशा पद्धतीचं ते कृत्य केलेलं आहे. परंतु या उमाजी राजे नाईकांनी हे सगळं सहन केलं मातृभूमीसाठी, देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या मातीसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम उमाजी राजेंनी केलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्र हो, आपल्याला उमाजी राजेंच्या चरित्राबद्दल खूप काही बोलता येईल, परंतु मी तुम्हाला हे महत्त्वाचे मुद्दे सांगितले की उमाजी राजेंनी स्वतःला राजा म्हणून घोषित केलं. ब्रिटिश शासनाला पर्याय देणारी, एक न्यायावर आधारलेली, समतेवर आधारलेली एक राज्यव्यवस्था निर्माण केली. हे एक फार मोठं बंड होतं, फार मोठी क्रांती होती. ते स्वतः लिहायला वाचायला शिकले, त्यांनी स्वतः असे काही जाहीरनामे काढले आणि हे कोण सांगतंय, हे सगळं कोण सांगतंय, तर मॅकिंटोश साहेब सांगतोय. अलेक्झांडर जो आहे, अलेक्झांडर मॅकिंटोश, तो सांगतोय. त्यानं मुंबई हे सगळं रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे त्या की उमाजी नाईक कसे होते, त्यांनी काय केलं. म्हणजे लोकांसाठी सामूहिक नेतृत्व करणं, त्या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व करणं, फार मोठा त्याग करणं, हे उमाजी राजेंनी केलं. शिवरायांचा विचार पुढे नेला आणि म्हणून हे क्रांतिकारी काम आहे असं मला वाटतं. मित्र हो, अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य निर्माण केलं, अण्णाभाऊ साठेंनी जे आपली पात्र उभी केली, अण्णाभाऊ साठेंनी ज्या कलाकृती निर्माण केल्या, अण्णाभाऊ साठेंनी जो काही विचार मांडला, तो विचार आणि उमाजी राजेंचा विचार हा किती सारखा आहे हे आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही. आपण या 2 महामानवांच्या बद्दल जेव्हा साकल्यानं विचार करू, विवेक बुद्धी शाबूत ठेवून आपण विचार करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल, अरे उमाजी राजेंचा गौरव अण्णाभाऊ साठे करतायत आणि उमाजी राजेंनी जो विचार दिला तोच विचार अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पात्रांच्या माध्यमातून पुढे नेलेला आहे. मला सांगा, निष्कलंक चारित्र्य हा उमाजी राजेंचा एक गुण होता. म्हणजे उमाजी राजे म्हणजे रामोशी जातीमध्ये जन्माला आले ते, म्हणजे 18-20 दारिद्र्य तर आहेच आहे, भुकेपोटी उपासमार होते म्हणून चोऱ्या करायच्या, दरोडे घालायचे, हे आहेच सगळं. जगण्यासाठी जी व्यवस्था आम्हाला संधी आणि अवकाश प्राप्त करून देत नाही, तिथं आम्हाला जगण्यासाठी काय करावं लागतं, आम्हाला चोरी करावी लागते, हे सगळं खरं होतं. तर अशा एका चोर ठरलेल्या, गुन्हेगार ठरलेल्या, अशा गरीब असणाऱ्या, दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबामध्ये, जातीमध्ये जन्माला आलेला हा माणूस दारू प्यायला शिकला. ते दारू प्यायचे, ते मद्यपान करायचे, पण नंतर ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ही दारू वाईट असते, त्यावेळेला मित्रहो उमाजी राजेंनी दारूला कधीच स्पर्श केला नाही. हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं चारित्र्य अतिशय निष्कलंक होतं. म्हणजे आपल्या पत्नीवर त्यांचं खूप प्रेम होतं आणि स्त्रियांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो होता तो अतिशय उमदा होता, हे लक्षात घ्या. म्हणजे
आपण वाईट गोष्टींपासून दूर जायचं, आपण चांगलं राहायचं, एक सभ्य सुसंस्कृत समाज घडावा, ही जी अण्णाभाऊंची धारणा होती, हे अण्णाभाऊंचं स्वप्न होतं, ते आपल्याला उमाजीराजेंच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतं. सभ्य आणि सुसंस्कृत म्हणजे काय, की आपण एकमेकांच्या वरती प्रेम करावं, एकमेकांशी बंधुभावानं वागावं, व्यसनापासून दूर राहावं आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या बरोबर चांगलं राहावं. हा अण्णाभाऊंचा विचार, तो विचार त्यापूर्वीच्या काळामध्ये उमाजीराजे स्वतः जगलेले आहेत. ते दारूपासून दूर झाले. स्त्रियांशी अत्यंत उमदेपणाचं त्यांचं वर्तन असायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जाहीर केलं होतं, आपल्या सैनिकांना आदेश दिला होता, मावळ्यांना आदेश दिला होता की शत्रूच्या लहान मुलांना आणि स्त्रियांना त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा. अशा प्रकारचं सुनावणारा हा आमचा शिवाजी राजा होता, लोकांचा राजा होता. अगदी त्याच प्रकारचा राजा, तशाच प्रकारचं वर्तन, तशाच प्रकारचा व्यवहार, तशाच प्रकारचा विचार हा उमाजीराजेंचा होता. त्यांच्या सैन्याने, त्यांच्या लोकांनी सुद्धा कधी कुठल्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार केलेला नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अतिशय उमदेपणानं स्त्रियांच्याकडे निकोप आणि निरोगी दृष्टिकोनातनं बघणं, हे उमाजीराजे स्वतः जगलेले आहेत. आणि तोच विचार अण्णाभाऊ साठेने घेतलेला आहे. म्हणजे सत्तू भोसलेचं आपल्याला उदाहरण घेता येईल की वारणेचा वाघमध्ये महाराजच्या सहीसाठी मथाजी चौलेची खंडोळी करणारा सत्तू भोसले, किंवा त्या सई महारणीला आपली बहीण मानणारा सत्तू भोसले. एवढंच नव्हे तर वारणा खोऱ्यातल्या तमाम माझ्या माता भगिनींचे संसार सुखानं लावणारा, काय प्रॉब्लेम आला तर म्हणजे तिथं त्या ठिकाणी भाऊ म्हणून पाठीशी उभा राहणारा सत्तू भोसले अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून पुढे आणला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वारणा खोऱ्यातल्या तमाम आमच्या माय भगिनी, आमच्या माता भगिनी सत्तू भोसलेबद्दल असं म्हणायच्या की जरी नसेल माहेर भाऊ असावा पाठीचा, जरी नसेल माहेर भाऊ असावा पाठीचा, आऊक दे माझ्या सत्याबाला, माझ्या भावाला माझं आयुष्य मिळावं. अशा प्रकारची प्रार्थना जात्यावरची ओवी म्हणता म्हणता या वारणा खोऱ्यातली प्रत्येक स्त्री करायची. म्हणजे स्त्रियांच्याकडे बघण्याचा किती उमदा, निकोप, निरोगी दृष्टिकोन अण्णाभाऊ साठे आपल्या पात्रांच्या आणि नायकांच्या माध्यमातून पुढे आणतायत, की जो विचार स्वतः नरवीर उमाजीराजे नाईक हे जगलेले आहेत, हे आपल्याला समजून येतं. मला एक फार महत्त्वाचं या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. स्त्रियांच्या बद्दलचा दृष्टिकोन काय होता अण्णाभाऊ साठेंचा, त्यांना कुठली माणसं प्रिय होती, स्त्रियांच्याबद्दल त्यांना काय वाटत होतं. एकच उदाहरण सांगतो की फकीरा कादंबरीमधला तो उल्लेख आहे. ज्यावेळेला फकीरा हलगीच्या निनादात, हलगी कैताळ आणि घुमक्याच्या निनादात ज्यावेळी भेडसगावचा खजिना लुटायला जातो, असा तो दरोडा टाकायला गेला, म्हणजे चोरी लपून छपून गेला नाही. तो म्हणाला, असेल हिंमत या आडवा माझ्या, मी खजिना लुटायला आलो. पहिल्यांदा भेडसगावकरांनी फकीराला विरोध केला, पण नंतर ज्यावेळेला फकीरानं माघार घेतल्याने पुन्हा तो हलगीच्या दंदनाटामध्ये ज्यावेळेला भेडसगावच्या रघुबामणाच्या वाड्यात असलेला ब्रिटिशांचा खजिना लुटायला आला, त्यावेळेला गाव थांबलं. आणि मग त्यानंतर भेडसगावच्या त्या बामणाच्या वाड्यात गेल्यानंतर तो बामण असा गयावया करून म्हणायला लागला, फकीरा या खोलीकडे, म्हणजे इकडे येऊ नकोस, तुला काय किल्ली पाहिजे ही घे, तुला काय खजिना लुटायचा आहे तो घे, परंतु इकडे येऊ नकोस. फकीराला आश्चर्य वाटलं, रे या खोलीमध्ये, मी एवढा खजिना या खोलीमध्ये, तर या खोलीमध्ये काय आहे. त्यावेळेला त्यानं विचारलं तर त्यानं म्हणाला, मी पदर पसरतो, हात पसरतो, तुझ्या हातापाया पडतो, परंतु माझी लग्नाला आलेली मुलगी आणि माझी बायको त्या खोलीमध्ये आहे, त्यांच्या अंगाला स्पर्श करू नका, त्यांच्या आबरूला हात लावू नका. त्यावेळेला फकीराचं वाक्य जे आहे, फकीरानं जे विधान केलंय, अण्णाभाऊ साठेंनी जे फकीराच्या तोंडी वाक्य घातलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. फकीरा असं म्हणाला, अरे बामना, तूच तेवढ्या काय, म्हणजे तू बायका पोरांचं धनी आहेस आणि आम्ही काय जोगती पाळल्यात का? आमच्या घरात सुद्धा आया बहिणी आहेत, ती किल्ली आम्ही खजिना लुटून नेऊ, परंतु तुझ्या मुलीच्या आणि तुझ्या बायकोच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, असा विश्वास तो दरोडा टाकायला आलेला फकीरा रघु बामणाला देतो. किती मोठं काम आहे, किती मोठा उमदेपणा आहे, किती मोठा विचार आहे हा. माणुसकीचा विचार आहे हा, समतेचा विचार आहे हा, बंधुभावाचा विचार आहे, की जो विचार उमाजी नाईक स्वतः जगलेले होते. आणखी काय आपल्याला साधर्म्य सांगता येईल, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर आहे, अण्णाभाऊ साठेंनी जी मूल्य आपल्या साहित्यामधून उभी केली, ज्या मूल्यांची पाठराखण केली, ज्या मूल्यांचं शेवटच्या श्वासापर्यंत समर्थन केलं, ती मूल्य काय होती? ती मूल्य होती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. याच मूल्यांसाठी उमाजीराजेंचं स्वराज्य निर्माण करण्याचं धोरण होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य निर्माण करावं आणि या ब्रिटिशांना हाकलून द्यावं, सगळ्यांनी समतेनं राहावं, सगळ्यांनी बंधुभावानं राहावं, या देशातली विषमता नष्ट व्हावी,
हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून उमाजीराजे आपल्या राज्याची निर्मिती करू पाहत होते. हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला त्यांनी राजा घोषित केलं होतं कशासाठी? स्वतःला म्हणजे राजा म्हणून मिरवायचं नव्हतं त्यांना, खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न सोडवायचे होते आणि जनतेला खऱ्या अर्थानं समतेच्या पातळीवर आणायचं होतं. हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं साधर्म्य आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांचा कधीच मुलाहिजा ठेवला नाही. ब्राह्मण हे प्रतीक आहे त्या व्यवस्थेमधला सर्वाधिक लाभ उचलणारा घटक आहे आणि त्यांना काही जन्मजात अधिकार इथल्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून आणि इथल्या नियमांच्या माध्यमातून मिळालेले होते. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा म्हटलेलं होतं की ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवू पाहतो, असं त्यांचं विधान आपल्याला माहिती आहे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो? अजिबात नाही. तुम्ही ब्राह्मण असाल पण सगळ्यांना नियम एकच, ही महाराजांची भूमिका होती आणि तीच भूमिका नरवीर उमाजीराजे नाईकांची होती. एकदा एक ब्राह्मण मामलेदार आला आणि उमाजींना, हॅलो, काय प्रॉब्लेम आला मला वाटतं, काहीतरी डिस्कनेक्ट झालं असं दिसतंय. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. ब्राह्मणांचा त्यांनी मुलाहिजा ठेवला नाही. अगदी त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा ब्राह्मणांचा मुलाहिजा ठेवलेला नाही, कुणाचाच मुलाहिजा ठेवलेला. जो अन्याय करतो तो आपल्या विरोधातला आहे, ही भावना अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून मांडलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीला ठोकरून आपण पुढे गेलं पाहिजे. आपण खालच्या जातीत जन्माला आलो, आपल्याला व्यवस्थेनं काही फार मोठं शोषण केलेलं आहे, मग आपण आता इथून पुढं काहीच विकास करू शकत नाही, ही जी भावना आहे, ही भावना आहे ती न्यूनगंडाची भावना आहे. तर हा न्यूनगंड मनातनं काढून टाकण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा आपल्या पात्रांच्या माध्यमातून केलं. म्हणजे कोण जातीत कोण, मी स्वतः अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसाची शाळा फक्त शिकू शकले, परंतु ते खालच्या जातीत होते. त्यांनी काही न्यूनगंड ठेवला का? उलट नाही, जो न्यूनगंड होता तो झुगारून दिला आणि ते पुढं आले आणि त्यांनी एवढं अक्षर साहित्य निर्माण केलं. तसंच उमाजीराजेंनी सुद्धा रामोशी जातीसारख्या एका खालच्या जातीत जन्माला आलेला हा माणूस स्वतःला राजा घोषित करतो. अरे मी कुठंच कमी नाही आहे, माझ्याकडं सामर्थ्य आहे, माझ्याकडं प्रतिभा आहे, माझ्याकडं शक्ती आहे, माझ्याकडे कल्पना आहेत, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे बळ आहे, त्या सगळ्या गोष्टींचा वापर मी चांगल्या कामासाठी करणार आहे. हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून उमाजीराजेने ही सगळी फार मोठी झेप घेतलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. उमाजीराजेंच्या व्यक्तिमत्वातून, चरित्रातून आणि त्यांच्या सगळ्या विचारातून आपण हेच समजून घ्यायचं की जातीला ठोकरा आणि पुढं जा, तुम्ही क्रांतीच्या दिशेनं चला, आपल्या पायातल्या गुलामीच्या बेड्या तोडून टाका, हाच संदेश उमाजीराजेंनी दिलेला आहे आणि तोच संदेश आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी दिलेला आहे हे समजून येतं. म्हणजे मला सांगा की त्यांना स्वतःचं त्यांनी, म्हणजे अण्णाभाऊ साठे सुद्धा आर्थिक विवंचनेमध्ये गेले, परंतु त्यांना आर्थिक हव्यास होता का? नाही. तर त्यांना काय होतं? जग बदलायचं होतं. तसंच उमाजीराजेंना सुद्धा तसंच होतं की त्यांना काही स्वतःचं घर भरायचं होतं का? दरोडे टाकायचे होते, ब्रिटिशांना लुटायचं होतं, घर भरायचं होतं, स्वतःच्या 70 पिढ्यांची सोय करायची होती? अजिबात नाही. त्यांना जग बदलायचं होतं, त्यांना व्यवस्था बदलायची होती, त्यांना परिवर्तन करायचं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. ते दोघेही जिद्दी होते, प्रयत्नवादी होते, स्वतःच्या मनगटावर त्यांचा विश्वास होता आणि पराक्रमावर विश्वास होता. आपण पराक्रम गाजवू शकतो हा विश्वास अण्णाभाऊंच्या साहित्यानं दिला आणि तोच विश्वास मित्रांनो आपल्याला उमाजीराजेंच्या चरित्रामधून पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने उमाजीराजेंचा फार महत्त्वपूर्ण शब्दामध्ये अतिशय आदरानं, विनम्रतेनं अशा प्रकारचा गौरव केलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राची परंपरा नावाचा पोवाडा लिहितात आणि त्या पोवाड्यामध्ये उमाजीराजेंच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आणि त्यांच्या त्यागाबद्दल अतिशय आदरानं बोलतात. म्हणजे सगळ्यांशीच बोलतात. अण्णाभाऊ साठेंनी, ते रामोशी होते म्हणजे आमच्या जवळचे आहेत म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं अशी भावना त्या पाठीमागं नव्हती. जाती रहित अशा प्रकारचं तत्वज्ञान अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून मांडलेलं आहे आणि म्हणून त्यांना महात्मा फुले जवळचे वाटले. जो जो माणसाच्या बाजूचं बोलतो, जो जो माणसाच्या दुःखमुक्तीचं बोलतो, तो तो माझा आहे, तो तो माझा आहे, तो माझा आदर्श आहे, ती माझी प्रेरणा आहे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून अण्णाभाऊ लिहित होते. आणि म्हणून फकीराबद्दल जसं त्यांनी लिहिलं आणि त्यांना अक्षर साहित्यामध्ये अमर केलं, तसंच उमाजीराजेंच्याबद्दल सुद्धा लिहिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या मॅकिंटोश साहेबाचा उल्लेख अण्णाभाऊ साठेने या पोवाड्यामध्ये केलेला आहे. उमाजीच्या बद्दलचा जो काही चौक चाल लिहिलेली आहे त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे अण्णाभाऊंचं इतिहासाकडे बघण्याचं एक आकलन होतं. आता जो अलीकडे सबाल्टन हिस्ट्रीचा जो एक प्रवाह पुढे येतोय, उपेक्षितांचा इतिहास, खऱ्या अर्थानं आपणच आपला इतिहास लिहिला पाहिजे ही भूमिका अण्णाभाऊ साठेंची होती. म्हणजे त्यांच्या सगळ्या वाङ्मयातून इतिहासाचं आणि संस्कृतीचं
इतकं चांगलं आकलन अण्णाभाऊनं, या त्यांच्या आकलनाचा गौरव कॉम्रेड शरद पाटलांनी सुद्धा केलेला आहे. फकीरामधल्या मातृदेवतांच्या त्या सगळ्या मातृसत्ताक पूजेच्या बद्दल, म्हणजे जोगिनीची जी यात्रा होते त्याच्या संदर्भानं शपांनी सुद्धा अण्णाभाऊंच्या या संस्कृती आणि इतिहासाच्या आकलनाचा गौरव केलेला आहे. ते इथं खूप महत्त्वाचं आहे की अण्णाभाऊ साठेंनी उमाजीराजेंचा सुद्धा फार चांगला पद्धतीनं गौरव केलेला आहे. तर त्या पोवाड्यामध्ये, महाराष्ट्राची परंपरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी असं म्हटलेलं आहे की डोंगरात डरकाळी दिली आरोळी झाली उमाजी आला, जळीस्थळी स्वप्ना माझी दिसे उमाजी अंगल सत्तेला, तोडण्या बेड्या दास्याच्या. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. या दास्याच्या म्हणजे गुलामीच्या बेड्या आपल्याला तोडायच्या आहेत, आणि तोडण्या बेड्या दास्याच्या परक्या सत्तेच्या, प्रतिकाराला उमाजी नाईक आला, झाला गलबला धडकी कैकाला, भरले शत्रूला कंप सुटला, उमाजीराव आला बाभूळ सरला, आणि जाहीरनामा जाहीर केला, आवातनं दिलं सकला, उठवले मांग रामोशाला इंग्रजांविरुद्ध लढण्याला. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे की उमाजीराव आला, बाबू सरला जाहीरनामा काढला आणि सगळ्यांना आवातनं दिलं. अरे आपण सगळे एक, हे खूप महत्त्वाचं आहे. मी माझ्या जातीला संघटित करून व्यवस्था बदलाची लढायची किंवा लाभ पदरात पाडून घ्यायचा असं नव्हतं. उमाजीराजे व्यापक विशाल मनाचे होते, दूरदृष्टीचे होते, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे होते, की जो विचार अण्णाभाऊने पुढे आपल्या साहित्यामधून आणि विचारामधून मांडलाय. ही जी सर्वसमावेशकता आहे ती खूप महत्त्वाची आहे. जो दुःखी आहे तो माझा आहे, जो व्यथित आहे तो माझा आहे, आणि त्यांच्या व्यथांवरती आणि दुःखावरती मला फुंकर घातली पाहिजे, त्यांच्या दुःखमुक्तीचा मार्ग मला निर्माण केला पाहिजे. हा विचार अण्णाभाऊंपर्यंत जो आला तो उमाजीराजेंच्या, म्हणजे ही जी सगळी परंपरा आहे त्या परंपरेतनं आलेली. आणि अण्णाभाऊसाठी पुढे असं म्हणतात की गोरा सैनिक पहारेवाला भयभीत झाला बघून त्याला, बंदूक टाकून पळत सुटला आणि विचार सुद्धा जड झाली त्याला. मॅकिंटोश साहेब घाबरला गनिमी काव्यानं उमाजी आला, साहेबाचं भुसकाट पाडायला हो माळानं दादाजी. हा वारणा खोऱ्यातला अस्सल शब्द आहे, ग्रामीण भाषेतला शब्द आहे, आपल्या भाषेतला शब्द आहे. भुसकाट पाडणे, या ब्रिटिशांचं भुसकाट पाडण्याचं खऱ्या अर्थानं काम कोणी केलं असेल तर ते उमाजी नाईकांनी केलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जे ब्रिटिशांची हंजी करायला लागले, त्यांची शेपूट धरून पळायला लागले, ते त्यानंतर देशभक्त झाले आणि क्रांतिकारक झाले. हा या देशाचा इतिहास आहे. परंतु उमाजीराजेंच्यावरती कुणी काय फारसं लिहिलं नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आता आमचा इतिहास आम्ही लिहिणार आहोत असा संकल्प या सगळ्या उमाजींच्या आणि अण्णाभाऊंच्या सगळ्या अनुयायांनी केलेला आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो आणि पुढं सांगतो की अण्णाभाऊ साठे अतिशय कारुण्यपूर्ण त्या उमाजींच्या बद्दलच्या पोवाड्याचा महाराष्ट्राची परंपरामधला असा अखेर करतायत, अशी अखेर करतात की विश्वासघात झाला नाईक पकडला गेला, इंग्रजांनी फासावर त्याला देऊनी दम घेतला, गाजवून महाराष्ट्राला रामोशी धन्य तो झाला. कुणाचे शब्द आहेत? अण्णाभाऊ साठेंचे शब्द आहेत की अरे महाराष्ट्राला गाजवलं आणि ब्रिटिशांचं भुसकाट पाडलं, इंग्रजांनी त्याला फासावर चढवलं आणि मगच दम घेतला, परंतु रामोशी धन्य झाला. काय केलं त्यानं की महाराष्ट्राची पावनभूमी अधिक पावन केली आणि महाराष्ट्राची भूमी गाजवली. त्यानं ब्रिटिशांच्या विरोधात लढाई केली. शोषण व्यवस्था जी होती त्या व्यवस्थेला चिरडून टाकण्यासाठी एक मोठं स्वप्न बघितलं, एका प्रतिसरकारचं स्वप्न बघितलं, आणि खूप महत्त्वाचं काम नरवीर उमाजी नाईकांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, उमाजीराजे असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, यांचा विचार हा खरं तर एकसारखाच आहे. तो विचार आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि ह्या ज्या सगळ्या उपेक्षित जाती आहेत, शोषित जाती आहेत, वंचित जाती आहेत, त्यांनी आपण सगळ्यांनीच आपल्या महामानवांचा विचार घ्यावा आणि एकत्र यावा, हातात हात घ्यावा. म्हणजे उमाजींनी आवाहन कुणाला दिले? सकलांना दिलेलं आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. हे पण आवाहन आपण आता त्यांचे अनुयायी म्हणून सगळ्यांना देऊया की तुम्ही या सगळ्या क्रांती लाटेत सहभागी व्हा, या क्रांतीच्या प्रवाहामध्ये सहभागी व्हा. आपल्याला व्यवस्था बदलायची आहे, आपल्याला जग बदलायचं आहे, आपल्याला ही सगळं बदलून टाकायचं आहे, जुनी व्यवस्था बदलून टाकायची आणि हे नवं आणायचं आहे. हे नवे पण जे आहे तो समतेचा विचार आहे, तो बंधुभावाचा प्रेमाचा विचार आहे. आणि तो विचार जर आपल्याला सगळ्यांना पुढे आणायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. हाच विचार उमाजी नाईकांचा आणि अण्णाभाऊंचा विचार आहे, तो आपण सगळ्यांनी पुढे घेऊन गेलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मित्रहो, मला वाटतं की या सगळ्या माझ्या विवेचनातून तुमच्या असं लक्षात आलं असेल की अण्णाभाऊ साठे यांचा जो विचार होता, देशप्रेमाचा विचार होता, तो नरवीर उमाजीराजे स्वतः देशभक्ती आणि देशप्रेम काय आहे रे? देशभक्ती म्हणजे फक्त वंदे मातरम म्हणणं म्हणजे देशभक्ती नव्हे. म्हणजे तुम्ही कुणावर तरी सक्ती करायची, रहेंगे काय दे वंदे मातरम काय नाही, इस देश में रहना है तो वंदे मातरम काय नाही. अरे आम्ही देशासाठी रक्त सांडलेली अवलाद आहे आमची. ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं, जे देशासाठी हसत हसत फासावर गेले, त्यांची आम्ही अवलाद. आणि आम्हाला तुम्ही देशभक्ती शिकवता. तुम्ही त्यावेळेला काय करत होतात?
हा प्रश्न आता विचारण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. असं एक वातावरण आज आपल्या देशामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळं जे अण्णाभाऊ साठे 42च्या लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रति सरकारमध्ये सहभागी झाले, भूमिगत झाले, हां, आणि उमाजी नाईक तर स्वतः देशासाठी फासावर चढले, किती साधर्म्य आहे तो. उमाजी राजा समतेसाठी लढला आणि समतेचा विचार मांडला, समतेसाठीच लढला. त्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी डपावर थाप दिली आणि घसा फोडून घेतला. रक्ताचं पाणी केलं अण्णाभाऊ साठेंनी. कशासाठी? महाराष्ट्रासाठी, देशासाठी. जे उमाजी राजे ज्या शिवाजीराजांना आदर्श मानत होते, त्या शिवाजीराजांना प्रथम वंदन करून, प्रथम मायभूच्या चरणा, शुभाच्या चरणा वंदन करून स्मरुनी गातो कवनाला. अरे कवनाचा प्रारंभ, आपल्या लोकनाट्याचा प्रारंभ ज्या छत्रपती शिवाजीराजांना आणि मायभूमीच्या चरणाला वंदन करून अण्णाभाऊंनी केला आणि त्या मातृभूमीसाठी आणि त्या शिवाजी महाराजांच्या विचारासाठी उमाजीराजे फासावर चढलेले आहेत. हा खऱ्या अर्थानं इतिहास जर आपण समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की उमाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, नरवीर उमाजी नाईक, लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे, राजेश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी माणसं एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होती. त्यांचा ध्येयवाद आपण समजून घेतला पाहिजे, त्यांचा मूल्यविचार आपण समजून घेतला पाहिजे आणि परिवर्तनासाठी सिद्ध झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मला वाटतं की मी जवळजवळ 50 ते 55 मिनिटं बोललेलो आहे आणि मला जे मांडायचं होतं ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दलित स्वयंसेवक संघ अर्थात दादासाहेब सोनवणे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी अत्यंतिक ऋणी आहे की त्यांनी मला या प्रबोधन मालेमध्ये अत्यंत दिग्गज लोकांच्या मालिकेमध्ये मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या माझ्या हजारो, शेकडो, असंख्य माझ्या भावा बहिणींना विनंती करतो की अण्णाभाऊ म्हटलेत की आता आपल्याला चढून चालणार नाही, पळून चालणार नाही, आता आपल्याला आघाडीवर जाऊन लढावं लागेल. आता वळू नका, पळू नका, रणी वळू नका, चढू नका, बिनी मारायची अजून राहिली. ही बिनी मारणं म्हणजे समतेची व्यवस्था प्रस्थापित करणं आहे. ही लढाई लांब पल्ल्याची जरी असली तरी आपण ती जिंकण्यासाठी लढाई करूया, एवढंच आव्हान या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला धन्यवाद देऊन मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.